नमस्कार, मी गोल्ड मेडलिस्ट अदिती डोंगरे. माझी यशाची सुरुवात ही खरं तर आईमुळे केली. आईला एक आवड होती की बाबा मी खेळ करावा, म्हणून मी जस्ट असं आधीपासून नुसतं रोडने अशी पळायची. मग साईडला दर्शनदादांचं एक ऑफिस होतं. मग त्यांनी सहज असं, ते नॅशनल कोच आहेत, त्यांनी मला येऊन विचारलं की बाबा तू सायकलिंगमध्ये येणार का कॉम्पिटिशन खेळायला. तर मग त्यांनी मला इथे स्टेटमध्ये खेळवलं. तिथून माझी नॅशनलला सिलेक्शन झालं. मग तिथे त्यांना माझा परफॉर्मन्स आवडला. मग त्यांनी बालेवाडीचं मला सगळं सांगितलं की बाबा तिथे असं असं आहे ट्रेनिंग, दीपाली मॅडम घेतात. मग तसं मी इथे येऊन ट्रायल दिली आणि त्याच्यानंतर मी ते दीपाली मॅडमकडे ट्रेनिंगला आले. त्याच्यानंतर दीपूताईंनी पण तसंच मला हेल्प केली की बाबा प्रत्येक नॅशनलला मला मदत केली. त्याच्यानंतर थोडीशी मला इंजुरी झाली. त्याच्यानंतर मग मीनाक्षी मॅडम इथे योगा आधी सायकलिंगमध्ये होत्या. तर त्यांनी माझं परफॉर्मन्स बघितला आणि ते म्हटले की तू माझ्याकडे ये, मी तुला नीट करते. आणि आत्ता सध्या ते मला माझ्या इंजुरीसाठी ते ट्रीट करत आहेत आणि सगळेच मला मदत करत आहेत की बाबा तू अजून पुढे खेळावं आणि इंटरनॅशनलला मेडल मिळवावं. नमस्कार, मी दीपाली पाटील, स्टेट गव्हर्मेंट सायकलिंग कोच. मी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा प्रबोधिनी बालेवाडी पुणे येथे सायकलिंग कोचिंग करते. माझी स्टुडंट अदिती डोंगरे ही नॅशनल मेडलिस्ट आहे. आत्ता नॅशनल गेम्स मेडलिस्ट आहे, खेलो इंडिया मेडलिस्ट आहे. तिच्या कामगिरीची दखल निर्भीड न्यूज चॅनलनी घेतली आहे, त्याच्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि अजून सायकलिंगसाठी किंवा अदर स्पोर्ट्ससाठी सुद्धा चॅनलनी असंच काम करावं, त्यांना शुभेच्छा. अदितीच्याबद्दल बोलायचं झालं तर अदिती ही अगदी गरीब कुटुंबातून आलेली मुलगी आहे. तिच्या वडिलांचा पत्रकारिता व्यवसाय आहे आणि ते अगदी खूप गरीब परिस्थितीतून सुद्धा त्यांनी सायकलिंग हा गेम चालू केला. आणि 3 वर्षापूर्वी ती इथं क्रीडा प्रबोधिनीमध्ये जॉईन झाली आहे आणि त्याच्यानंतर मग तिची कारकीर्द सुरू झालेली आहे. इथून पुढंही ती अजून भरपूर पदकं मिळवेल. तिला तिच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, मी दीपाली शिवेदनकर बारगुजे. मी शिवछत्रपती अवॉर्डी आहे सायकलिंगची. आणि अदितीचं सांगायला झालं तर अदिती गेले 5 वर्ष आमच्या अंडर ट्रेनिंग करते आहे. म्हणजे तिचा घरून ते प्रबोधिनीपर्यंतचा प्रवास हा सगळा मला माहीत आहे की ती खूप गरीब घराण्यातून आलेली आहे आणि तिचं इथे ट्रेनिंग कसं आहे, काय चालू आहे, काय नाही. आणि ती ज्या पद्धतीने ट्रेनिंग करते आहे हेही खूप महत्त्वाचं आहे की म्हणजे ग्राउंडवरती येणं आणि सिन्सिअरिटी ही तिच्यामध्ये खूप दिसून येते आहे. आणि आता गेल्याच महिन्यामध्ये ज्या नॅशनल गेम्स झाल्या त्याच्यामध्ये तिला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. हे एकच मेडल नाही आहे, हे तिला असे अनेक मेडल आहेत भरपूर. की 2019पासून कोविडपासून हैदराबाद नॅशनल जी ट्रॅक नॅशनल झाली तेव्हापासून अदितीला गेले कित्येक नॅशनल मेडल आहेत आणि ती खूप चांगलं करते आहे. आता जरी तिची इंजुरी असेल तरी पण आता पुढे येणाऱ्या ज्या आगामी एशियन चॅम्पियनशिप आहेत त्याचा ती आता सराव करत आहे. आणि निर्भीड चॅनलनीसुद्धा त्यांच्या टीमनीसुद्धा तिची दखल घेतली की म्हणजे एवढ्या गरीब घराण्यातली मुलगी पण एवढं पुढे जाऊ शकते आहे आणि ते त्यांच्या घरापर्यंत पोचले. आणि इथे बालेवाडीमध्ये दीपाली पाटील मॅडम आहेत, त्यासुद्धा जिजामाता अवॉर्डी आहेत आणि त्यांचं पण सहकार्य तिला खूप लाभलेलं आहे. परत सायकलिंग असोसिएशनचे प्रताप जाधव सर आहेत, त्यांचंसुद्धा तिला खूप सहकार्य लाभलेलं आहे. तसेच दर्शन बारगुजे माझे मिस्टर, त्यांचंसुद्धा तिला खूप सहकार्य लाभलेलं आहे. प्रबोधिनीमध्ये तिला टाकण्यापर्यंतपासून ते नॅशनललासुद्धा जे काही मदत लागेल तीसुद्धा त्यांनी केलेली आहे. आणि तिच्या घरच्यांनीसुद्धा तिला खूप सपोर्ट केलेला आहे. आणि थँक्यू निर्भीड चॅनल की त्यांनी तिची एवढी दखल घेतली त्याच्याबद्दल. नमस्कार, मी मीनाक्षी शिंदे. मी सायकलिंगमध्ये शिवछत्रपती पुरस्कार अवॉर्डी आहे. त्याचबरोबर मी योगाचंही प्रशिक्षण देत असते. जेव्हा सायकलिंगमध्ये अदिती डोंगरे नावाची मुलगी मी जेव्हा पाहिली इथे येऊन,
तेव्हा तिचं सायकलिंग हा खेळ जो आहे, जेव्हा ती सायकलवर बसते ती अतिशय उत्तमरित्या ती सायकल चालवते. पण गेल्या काही 2 वर्षामध्ये ती थोडीशी बॅक पेनच्या इंजुरीमुळे थोडंसं तिला त्रासदायक झालं होतं गेम करणं. तेव्हा मी तिला थोडंसं बोलले की थोडं योगाची गरज आहे आणि इंजुरी ठीक करण्यासाठी खूप मदत होईल त्याची. आणि त्यानुसार तिने माझं सगळं सांगेल तसं मी तिचं शेड्यूल बनवलेलं आहे. रोज सकाळ संध्याकाळ ती माझ्याजवळ येते आणि पूर्णपणे योगाचं अतिशय उत्तमरित्या ती योगाचं सुद्धा ट्रेनिंग करते आणि प्लस तिच्या स्वतःचं सायकलिंगचं सुद्धा ट्रेनिंग करते. आज ती आता गोवा नॅशनल गेममध्ये तिने गोल्ड मेडल घेतलेलं आहे. तिचा परफॉर्मन्स आहे तसा परत जागेवर आलेला आहे आणि आता ती पुन्हा एशियनसाठी तयारी करते आहे. आणि त्याच्यासाठी माझ्याकडून तिला खूप खूप शुभेच्छा की असंच तिची उत्तरोत्तर प्रगती होत राहावं. आणि कुठेतरी आमचा हातभार लागला की तिच्या करिअरमध्ये थोडंसं तिला पुढे जाण्यासाठी कुठेतरी गरज असते प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक ठिकाणी बदल करण्याची आणि योगाने तिला ती मदत केलेली आहे. तसंच मी सगळ्यांनाच सांगू इच्छिते की योगा हा जो आहे फक्त योगा म्हणून वेगळा गेम म्हणून कुणी पाहू नये. प्रत्येक गेममध्ये शरीराची लवचिकता ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण जिथे तुम्ही स्ट्रेंथनिंग करता, शरीराची ताकद वाढवता, तेव्हा त्या मसल्सला फ्लेक्झिबल ठेवणं जास्त महत्त्वाचं असतं आणि तिथे योग मदत करतो. जेव्हा आपण फ्लेक्झिबल बॉडी नाही ठेवणार, लवचिक शरीर ठेवणार नाही तर तो कडकपणा वाढत जातो आणि म्हणून दुखापती होतात मुलांना आणि त्यामुळे त्यांना गेममध्ये प्रॉब्लेम येतात खेळण्यासाठी. तसंच योगामुळे फोकस, कॉन्सन्ट्रेशन सुधारण्यासाठी प्राणायाम, मेडिटेशन दिलं जातं. हे बरोबर कोरिलेशन आहे की तुम्हाला जर फोकस वाढवायचा आहे, तुम्हाला ब्रेथवर एक्सरसाइज करणं गरजेचं आहे, तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आहे तर तुम्हाला मेडिटेशन करणं गरजेचं आहे. आणि योग हा विषय असा आहे की प्रत्येक गेममध्ये अतिशय उत्तमरित्या मदत करू शकतो तुमचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी. तसेच मी निर्भीड चॅनलचं सुद्धा धन्यवाद देते त्या टीमला की खरंच त्यांनी अशा खेळाडूंना पुढे आणण्यासाठी खूप मदत केलेली आहे आणि असंच खेळाडूंना प्रतिसाद देत राहा जेणेकरून खेळाडू स्वतः एनकरेजमेंट मिळेल त्यांना आणि त्यांच्या ज्याचं कारण तिने ट्रॅक सायकलिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे आणि ही स्पर्धा दिल्ली येथे पार झाली होती. तर आज माझ्यासोबत अदिती आहे. अदिती, तू काय सांगशील तुझ्या यशाबद्दल? मला आज अतिशय आनंद होतो आहे की मी ट्रॅक सायकलिंगमध्ये मेडल घेतलं. ॲक्च्युली मी इंजुरीमध्ये होती, त्याच्यात मी ट्रेनिंग वगैरे नव्हती करत आणि माझ्यावरती बर्डन होतं की मी करेल का नाही. पण मी माझं बेस्ट दिलं आणि जेव्हा मला मेडल मिळालं तेव्हा मी खूप खुश झाले की मी जे काय मला अचीव करायचं होतं ते मी केलं. बरं, या खेळाची तू सुरुवात केव्हा केली आणि त्यावेळेस तुझं वय काय होतं बाळा? मी खेळाची सुरुवात 9वीत केली की प्रॉपर सायकलिंगमध्ये. आधी करत होती ॲथलेटिक्स, पण मला असं हे कोच नव्हतं की मी काय करायचं आणि काय नाही, गायडन्स द्यायला. जसं मला मग साईडनं कळालं की हां बाबा तू सायकलिंग करू शकते, मग मी तसंच बालेवाडी स्टेडियममध्ये ट्रायल दिली आणि तिथे मी जॉईन झाले. तिथे दीपाली मॅडमकडे मी कोचिंग स्टार्ट केली आणि आत्ता मला नॅशनल्सला मेडल्स आहेत. बरं, ह्याची परंपरा आधी घरापासून आहे का? घरात कोणी स्पोर्ट्स वुमन, स्पोर्ट पर्सन, स्पोर्ट्स आयकॉन आहे का? हो, घरामध्ये माझी मम्मी ॲथलेटिक्स करायची, मग तिच्या ह्याने मी मोटिवेट झाले की नाही मी पण स्पोर्ट्स केलं पाहिजे. आणि तिच्यानंतर सेकंड घरातनं मी एकटीच आहे की बाबा मी नॅशनलला आत्तापर्यंत एवढं खेळते आहे आणि तिने मला मोटिवेट केलं. अगदी. मग आपण एक काम करूया, आता आपण मम्मीशी गप्पा मारूया. ताई नमस्ते, निर्भीडच्या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. तर काय सांगाल की तुम्ही कोणती स्पर्धा खेळत होतात ते सांगा. मी स्वतः नॅशनल प्लेयर आहे. शिवाय मी ऑल इंडिया कॅम्पसुद्धा झालेला आहे माझा, महाराष्ट्राकडून खेळलेली आहे मी. आणि माझी खूप इच्छा होती की पुढे मी खेळावं, पण काही कारणास्तव मी खेळू नाही शकले. पण माझी इच्छा जी पूर्ण करायची होती ती मी माझ्या मुलीकडून पूर्ण केली. आमचं फक्त एकच ध्येय आहे की आता आम्ही एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक चांगले खेळाडू, भारताचं प्रतिनिधित्व आम्हाला करायचं आहे आणि हे ती नक्कीच करेल. ज्यावेळेस ती लहान असताना तिने सांगितलं की 9वीत असताना तिने या खेळाला सुरुवात केली, तर त्यावेळेस तुमची साथ कशी होती की तुम्ही तिला सकाळी किती वाजता उठवायचा आणि त्यानंतर तिच्या डाएटवर कसं लक्ष देत होतात तुम्ही? काय सांगाल प्रेक्षकांना? कारण मी स्वतः ॲथलेटिक्स प्लेयर होते आणि मला हवं होतं की एक स्टॅमिना तिच्यामध्ये करायचा होता, तयार करायचा होता. त्यासाठी मी तिला सकाळी तिची अशी शाळा सकाळची असायची आणि माझा महत्त्वाचं म्हणजे माझ्या मिस्टरांचा न्यूजपेपरचा बिझनेस आहे.
त्यामुळे आम्ही कसं, माझी पूर्ण फॅमिली खूप सपोर्ट करतात आम्हाला. आम्ही सकाळी उठतो आणि त्याच्यासाठी सकाळी उठून आम्ही ह्या गोष्टी सकाळी सुरुवात होते. मग त्यावेळेस मला वाटलं की अरे ही पण सकाळी आपल्याबरोबर उठते, ही माझ्याबरोबर सकाळी पेपरची लाईन टाकायची. त्यावेळेस मला वाटायचं की ही पेपर टाकण्यापेक्षा हिनं स्पोर्ट्स करावं, का तर तिचा तो स्टॅमिना मी पाहायची. अच्छा, म्हणजे पेपरची लाईन टाकताना ती चालत टाकायची का सायकलवर? सायकल. कारण पूर्वी कसं होतं की पुणे हे सायकलिंगचं शहर, त्याच्यानंतर शिक्षणाचं माहेरघर, आत्ता IT पार्कचं हब झालेलं आहे. परंतु याच सायकलीने तुमच्या घरातल्या एका कन्येला सुवर्ण कन्या केलेला आहे. त्यामुळे निर्भीड न्यूज चॅनलतर्फे तुम्हाला आणि दिदीला भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. तर हे होते डोंगरे परिवार आपल्यासोबत. धन्यवाद. पाहत राहा नवीन विषयासाठी निर्भीड इन्फो, निर्भीड टॉकसाठी.